भाजप हा असा पक्ष आहे की जो आपल्या विरोधी विचाराच्या पक्षांना संपवतो आहे. त्यांनी फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. भाजपला न खासदार मिळाले, न आमदार मिळाले, न भाजपच्या पदरात काही पडलं, पण बदनाम मात्र भाजप झाला. आणि भाजपसारखा पक्ष आपल्यावर असे आरोप करून घेऊन पक्ष फोडून इतरांच्याकडे तो देईल का? मग एखादा दुसऱ्या पक्षातला नेता आपल्या बाजूला घेऊन त्याला आपल्याच माणसाच्या उरावर बसू द्यायची परवानगी भाजप देईल आणि यात भाजप सहभागी असेल असं वाटतंय का? आणि याला जबाबदार स्वतः उद्धव ठाकरे आहेत बरं का. आता माझ्या हातात काय आहे? आणि हे सगळे त्या शीतासाठी जमलेली भूते जिथे भात शिजतोय तिथे गेली. नमस्कार. महाराष्ट्रातल्या शिवसेना उभाटा गटाच्या 6 खासदारांनी त्यांचा पक्ष सोडला. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. एव्हाना ही बातमी आता शिळी झाली आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षप्रवेशावर फारशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण शिळ्या कडीला कशाला उगाच ऊत आणायचा. पण हा पक्षप्रवेश होताना ज्या चर्चा घडल्या त्या चर्चावर मात्र बोललं पाहिजे. काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. या चर्चा अशा होत्या की भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी त्यांच्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे. मोह दाखवला जात आहे, पैसे दिले जात आहेत आणि या पैशाच्या आमिषाने आर्थिक प्रलोभनाला बळी पडून खासदार फुटत आहेत. भाजप हा असा पक्ष आहे की जो आपल्या विरोधी विचाराच्या पक्षांना संपवतो आहे. त्यांनी फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. पैशावर खासदार आमदार विकत घेतले जात आहेत याची चर्चा जोरदार रंगू लागली. रोज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे यांच्यासारखी माणसं टीव्ही समोर येऊन वाटेल ते बोलू लागली आणि त्यात बदनामी भाजपची झाली. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बाराणा, अशी भाजपची अवस्था झाली. म्हणजे भाजपचा विरोधी पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस फुटला आणि ते एका वेगळ्या पक्षात विलीन झाले. जबाबदार भाजप. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, ते शिवसेनेत विलीन झाले. जबाबदार भाजप. भाजपला न खासदार मिळाले, न आमदार मिळाले, न भाजपच्या पदरात काही पडलं, पण बदनाम मात्र भाजप झाला, कारण हे भाजप सगळं घडवून आणतंय असं वाटू लागलं. मुळात जेव्हा शिवसेनेच्या खासदारांची फूट झाली तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात आली का? प्रत्येक खासदारांनी एक वाक्य बोललेलं आहे आणि ते वाक्य भारतीय जनता पक्षाची बदनामी करणार आहे. वाक्य काय होतं? खासदार निधी म्हणून वर्षाकाठी 5 कोटी मिळतात, म्हणजे 5 वर्षात एक 25 कोटी मिळतात. या 25 कोटीमध्ये अवाढव्य असलेल्या लोकसभा मतदारसंघात किती काम करायचं? आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नव्हता. निधी मिळावा, विकास कामे करता यावीत, यासाठी आम्ही शिंदेसेनेच्या सोबत गेलो आहोत असं या खासदारांनी सांगितलं. आणि इथेच भाजपची खरी बदनामी लपलेली आहे. म्हणजे भाजप आपल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना, खासदारांना, आमदारांना विकास निधीच मिळू देत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकास करता येत नाही, हा भारतीय जनता पक्षावर आरोप होतो. भाजप विकास निधी न देऊन आपल्याकडे खासदार ओढून घेईल का दुसऱ्याकडे देईल? आणि भाजप देत नाही हा आरोप कितपत खरा समजायचा? आणि गमतीची गोष्ट अशी की यांना जो शिवसेना उभाठा गटाकडून आरोप होतोय पैशासाठी फुटले, ते विकास कामात मिळणाऱ्या पैशासाठी फुटले असं म्हणता येऊ शकेल का? हो ना, पैसेच की. कारण प्रत्येकाचं काही ठरलेलं असतं म्हणे. काय ते मी सांगण्याची गरज नाही. आणि भाजपसारखा पक्ष आपल्यावर असे आरोप करून घेऊन पक्ष फोडून इतरांच्याकडे तो देईल का? मला याच्यामध्ये आणखी 2 विषय महत्त्वाचे वाटतात. एक खासदार जे धाराशिवचे आहेत, त्यांना लोकांनी विचारलं की अहो तुमच्या वडिलांच्या हत्येचा निकाल लागला आणि त्यावेळी तुम्ही असं करताय? तेव्हा त्यांनी मी
तिकडे जातोय ते उरावर घ्यायला नाही तर उरावर बसायला, असं वाक्य उच्चारलं होतं. कोणाच्या उरावर बसायला? तुम्हाला कल्पना आहे की धाराशिवच्या खासदारांचं राजकीय वैर आहे ते राणा जगजितसिंह यांच्याशी, जे पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव आहेत. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यामधल्या राजकीय वैरानंतर जे काही घडलं मुंबईत, धाराशिवला, ते सगळ्या जगाने बघितलेलं आहे. म्हणजे राणा पाटलांच्या उरावर बसायला हे जात आहेत, हे ते स्पष्टपणे बोलत होते. राणा पाटील सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. मग एखादा दुसऱ्या पक्षातला नेता आपल्या बाजूला घेऊन त्याला आपल्याच माणसाच्या उरावर बसू द्यायची परवानगी भाजप देईल आणि यात भाजप सहभागी असेल असं वाटतंय का? याच खासदारांचं एक वाक्य जे दैनिकात छापून आलंय ते तुम्हाला मी दाखवतो. ते म्हणतात, माझी खरी निष्ठा ना कोणत्या पक्षाशी ना विचारधारेशी. म्हणजे त्यांना वेगळं म्हणायचं आहे, त्यांची खरी निष्ठा ही धाराशिवच्या जनतेशी, असं त्यांना म्हणायचं होतं. पण त्यांचं एक वाक्य, माझी ना निष्ठा कोणत्या नेत्याशी ना कोणत्या पक्षाशी, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्या भागात हे वाक्य बोललंच पाहिजे. आपल्या भागात विकासासाठी निधी मिळावा, म्हणजे हे ईश्वरा सगळ्यांचं भलं कर आणि सुरुवात माझ्यापासून कर, असं केलेल्या प्रार्थनेसारखं आहे. जे काही चाललंय ते सगळं पैशासाठी चाललंय, हे सर्वश्रुत आहे. यात कुठेच गडबड आहे असं मी मानत नाही. फरक फक्त इतका आहे की ते पैसे आता उपलब्ध करून देण्याची क्षमता उद्धव ठाकरेंच्यामध्ये उरली नाही. आणि याला जबाबदार स्वतः उद्धव ठाकरे आहेत बरं का. आता माझ्या हातात काय आहे, मी कोण आहे, असं म्हणून त्यांनी आता मी कोणाला काही देऊ शकत नाही हे जाहीर करून टाकलंय. आणि जेव्हा नेताच शस्त्र टाकतो ना, तेव्हा जमा झालेले लोक, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे ना, असतील शिते तर जमतील भूते, तर शितासाठी जमलेली भूते जेव्हा आता माझ्या घरात तांदूळच नाही असं लोक सांगू लागतील, तेव्हा तांदूळच नाही तर पाणी कुठून आणणार, शिजवणार काय, हे सगळे वाक्य बघून ज्याच्याकडे भात शिजू शकतो तिथे लोक निघून जात असतात. आणि हे सगळे त्या शितासाठी जमलेली भूते जिथे भात शिजतोय तिथे गेलीत. म्हणजे यात उगाच कुणाच तरी डाव खेळ वगैरे असलं, हे जे काही बोलतोय ना आपण, ते तकलादू आहे. हा सगळा खेळ लाभाचा आहे आणि त्या लाभासाठीच हे सगळं चाललंय. त्यात भाजपला ओढून निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, एवढं मात्र नक्की. नमस्कार.